रोटरी क्लबच्या गर्भाशयमुख कॅन्सर निदान शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ. महिला हे कुटुंबाचे केंद्रस्थान. कॅन्सरला रोखण्यासाठी नियमित चाचणी करा. मनीष पुंगलिया. महिला या प्रत्येक कुटुंबाचे केंद्रस्थान असतात. त्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेतात, परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यात मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रामुख्याने 30 वर्षावरील महिलांनी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन आयुजन बायोसायन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष पुंगलिया यांनी केले. ते महाड येथे आयोजित गर्भाशयमुख कॅन्सर निदान शिबिरात प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधून मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच कॅन्सरविषयी सहज सोप्या भाषेत माहिती देत PPT सादरीकरणाद्वारे या आजाराचे धोके, आवश्यक चाचण्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे महानगर गॅस लिमिटेड यांच्या CSR प्रकल्पाअंतर्गत आणि आयुजन बायोसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानाने हे मोफत गर्भाशय मुख कॅन्सर निदान HPV DNA तपासणी शिबिर रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय सभागृह महाड येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 350हून अधिक महिलांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर चेतन सुर्वे, आयुजन बायोसायन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष पुंगलिया, मार्केटिंग हेड अभय वैद्य, रोटरी क्लब महाडचे प्रेसिडेंट सुधीर मांडवकर, सेक्रेटरी गुरुपाद कोंडगुली, ट्रेजरर महेश इब्रामपूरकर, डॉक्टर गिरीधर ठोंबरे, पराग चांदे, डॉक्टर राहुल सुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्याकरता कार्यरत सर्व रोटरियन आणि सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर चेतन सुर्वे यांनी प्रास्ताविक करून शिबिराचे उद्दिष्ट व महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रेसिडेंट सुधीर मांडवकर यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब महाडतर्फे राबवण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली आणि भविष्यातील प्रकल्पांची रूपरेषा मांडली. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 3500 रुपये किमतीची तपासणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुधीर मांडवकर, चेतन सुरे, राजाभाऊ मेहता, नितीन जोशी, मधुकर मेहता, राहुल शेठ, दीपक शिंदे, जगदीश भानुशाले यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वयंसेविका म्हणून श्रद्धा मांडवकर, नेहा मेहता, नुपूर जोशी, माधवी मेहता, जयश्री मेहता, मिताली इब्रामपूरकर, उषा गावडे, डॉक्टर ऋतुजा गावडे, धनश्री खोडके, हर्षदा शेठ, श्वेता पेलकर, शीतल सुकाळे, कोमल भानुशाले, धनश्री चांदे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार चांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन द्वारकानाथ गुरव यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून महिलांमध्ये गर्भाशयमुख कॅन्सरविषयी जनजागृती निर्माण करून मोफत तपासणीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभार्थी महिलांनी रोटरी क्लब व आयोजक संस्थेचे मनपूर्वक आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. सर्वप्रथम मी महानगर गॅस आणि लिमिटेड आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांचा धन्यवाद करतो की त्यांनी या सोशल प्रोग्रामला सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ महाड यांनी अथक परिश्रमाने आज हा प्रोग्राम आयोजित केला आहे, ज्याच्यात 300 ते 400 महिलांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आज 3000ची टेस्ट जी आपल्याला इथे महिलांसाठी मोफत दिलेली आहे, हे खूप महत्त्वाचं सोशल वर्क त्यांनी इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. महिलांचा या प्रोग्रामसाठी चांगला सहभाग इथे लाभला आहे आम्हाला. आणि हा, जसं मी म्हटलं मगाशी, हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याचं कारण आता माहीत आहे आणि ते आपण सगळं टाळू शकतो. हा नंबर 2चा कॅन्सर जो भारतात आहे, 2030पर्यंत आपल्याला हा कॅन्सर कम्प्लिटली अवॉइड किंवा प्रतिबंध करायचा आहे, असं गव्हर्नमेंटचं आणि WHO टार्गेट आहे. ते आपण या छोट्याशा कार्यक्रमाने आता सुरुवात केलेली आहे, म्हणून मी सगळ्यांचा धन्यवाद करतो. महाड रोटरी क्लब हे नेहमीच समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतं. त्याचाच एक भाग म्हणून आज महाड रोटरी क्लबने आयोजन लॅब आणि महानगर गॅस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याची चाचणी तपासणीचे एक निदान शिबिराचा आज इथे
राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण साधारणपणे 300 ते 500 महिलांना 300 ते 500 महिलांची आपण इथे तपासणी करणार आहोत। यातून भविष्यामध्ये महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होईल किंवा नाही या महिलांना याचं निदान होणार आहे आणि त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये या आजाराचा सामना करण्यासाठी सोपं जाणार आहे। एक चांगली संधी आहे। ज्या महिला आपले काही प्रॉब्लेम्स सांगू शकत नाही त्यांना आज इथं मोकळेपणाने सांगता येईल आणि एवढ्या चांगल्या प्रकारे ही शिबिर राबवलेली आहे की म्हणजे आमच्या समाजातल्या पण काही गरजू महिला आहेत त्यांना आम्ही इथपर्यंत पोहोचवलं आहे। कारण जे बेसिक जे ट्रीटमेंट असतं ते आपले चाचणीच झाली नाही तर पुढचं काय मार्ग काढता येत नाही। ते चाचण्या झाल्यानंतर आम्हाला पुढचं मार्गसुद्धा त्यांना सांगता येईल आणि 100%तनं 80% तरी आम्ही महिलांना कॅन्सर अशा आजारापासून मुक्त करू शकतो।